नमस्कार, गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर सकाळची सुरुवात झालेली आहे. मस्त असं गरम पाणी वगैरे व्हायला ठेवलं होतं मी. तोपर्यंत झाडांना पाणी घालून घेतलं आणि घरात खूप पसारा पडलेला. रात्री हे डीमार्टमधून काही सामान आणलेलं तर ते पण मला भरून ठेवायचं होतं. अगोदर मस्त असं गरम पाणी घेतलं आणि नंतर थोड्या वेळाने घरातली आवरून झाडून झालं की मग चहा वगैरे घेतला. नंतर माझं छान आवरून झालं की मग चहा तोपर्यंत शिजला होता. मग चहा घेतला मस्त असा. शौर्य होता तर शौर्य जागा होता तर त्याला पण थोडासा चहा दिला आणि मग मी पण थोडंसं चहा घेतला आणि जरा निवांत बसून चहा पिते मी सकाळी सकाळी. आणि नंतर मग मला नाश्ता वगैरे बनवायचा होता. नाश्त्यासाठी मी आज उत्तप्पे बनवणार होते. तर उत्तप्पे रवा भिजवला होता थोडंसं दही टाकून आणि मग त्यामध्ये कांदा टोमॅटो बारीक कट करून जिरं वगैरे टाकलं होतं आणि मग छान असे उत्तप्पे त्याचे बनवले होते. खूप छान फर्मेंट झालं होतं. मी रात्रीच भिजत ठेवलं होतं. तर हाय हॅलो नमस्कार, गुड मॉर्निंग. तर माझं चहा वगैरे झालं आता आणि नाश्त्याला मी बनवते उत्तप्पे. तर उत्तप्पे बनवायचं चालू आहे माझं आणि आज म्हणलं मोठा व्हिडिओ शूट करूया कारण छोटे व्हिडिओ बनवते मी रोज, पण वॉच टाइम कंप्लीट होण्यासाठी मला मोठा व्हिडिओ बनव असं सगळे म्हणतात. तर आज म्हणलं एक मोठा व्हिडिओ पण टाकूया. तर काल गेले होते डीमार्टला तर ते पण मला त्याचा पण व्हिडिओ बनवायचा आहे आणि ते पण मला दाखवायचं की काय काय खरेदी केली डीमार्टमधून ते. तर खरं तर हे असं दर महिन्यात मी दाखवते तर ते मिस्टरांना आवडत नाही, पण कशाचा व्हिडिओ बनवणार ना मोठा. तसंही मी कुठं बाहेर जायचं नाही, म्हणजे कुठं जात नाही तर काय असं माझ्याकडे ऑप्शनच नसतो की कशाचा व्हिडिओ बनवू म्हणून. तसंही माझे सबस्क्रायबर आता कंप्लीट झालेत आणि माझा आता वॉच टाइम कंप्लीट करायचं आहे मला. तर तसं तर होतं चालेल. 3-3.5 हजारला गेलाय माझा वॉच टाइम. माझा 3-3.5 हजारपर्यंत गेलाय. तर मला 4,000 तास कंप्लीट करायचं. त्यासाठी मग मला आता मोठे व्हिडिओ टाकणे गरजेचे आहे. मग मी आता सुट्टी पण आहे मुलांना तर मोठे व्हिडिओ टाकावं म्हणलं. तर आता मी डीमार्टमधून काही रात्री खरेदी केली त्याचा व्हिडिओ टाकते कारण रात्री काही मी दाखवलं नाही कारण माझं मोबाईलचं स्टोरेज कंप्लीट झालं. आणि स्टोरेज फुल झालं रात्री आणि तेव्हा मी तेव्हा मी काही व्हिडिओ डिलीट करायला बघितले. पण असा एक व्हिडिओ होता मी बनवून ठेवलेला आणि यूट्यूबला टाकायचा राहिला होता फक्त गेल्या महिन्यातल्या डीमार्ट शॉपिंगचा. तर तो व्हिडिओ मी टाकलाच नव्हता. आता म्हणलं आहे व्हिडिओ क्लिप तर म्हणजे व्हिडिओ बनवलेला तर टाकूया म्हणून मी आत्ता तो टाकलाय. तर तो 10 वाजेपर्यंत पडेल. आता हा व्हिडिओ कधी येतो माहित नाही, पण तो व्हिडिओ आहे ना तर तो गेल्या महिन्यातला व्हिडिओ तर तो टाकायचा राहिला होता. तो आता मी टाकते आणि आहे तर टाकायला काय हरकत आहे ना व्हिडिओ. तसंही आता मला वॉच टाइम कंप्लीट करायचा आहे म्हणून मी तो व्हिडिओ आता मी टाकते. तर एकीकडे माझं इथं उत्तप्पे बनवायचं चालू होतं. तर उत्तप्प्यासाठी रवा भिजत ठेवला होता आणि थोडंसं दही घालून आणि छान असं फर्मेंट झालं होतं. सकाळी थोडंसं सोडा घालून उत्तप्पे बनवले, पण ॲल्युमिनियमच्या तव्यात ना उत्तप्पे होतच नव्हते. पहिला केला तो मोडला आणि दुसरा करून बघितला, म्हणलं पहिला मोडतोच. दुसरा करून बघितला तर दुसऱ्याची पण तीच अवस्था झाली होती, काय नीट होत नव्हते. नंतर मग मी माझा जो लोखंडाचा तवा आहे तर तो घेतला आणि लोखंडाच्या तव्यावरती ना खूप अगदी स्मूथली खूप छान निघत होते आणि हे ॲल्युमिनियमच्या तव्यानं ना मला खूप त्रास झाला. डोसे वगैरे छान होतात. आता जसा हा ॲल्युमिनियमचा तवा काळा केला ना तसं त्याच्यात डोसे वगैरे छान होतात, पण उत्तप्पे काय बरोबर नव्हते झाले. लोखंडी तवा आहे ना तर त्याच्यामध्येच मी केले असते, पण मी आता त्याचा जरा वापर कमी केला. त्याचा जो हँडल होता ना तर तो मोडला आहे. म्हणजे लाकडी मूठ होती जशी खुरप्याला वगैरे असते ना तशी मूठ होती. तेव्हा ना मला वापरायला खूप सोपा जायचा तो तवा, मग छान वाटायचं. मी रोज वापरायचे, पण आता बरेच दिवस झाले वापरतच नाही कारण त्याची मूठ गेली. पण तवा ना खूप छान आहे, एकदम मस्त आहे तवा आणि म्हणूनच मला हा तवा टाकून पण देऊ वाटत नाही. आता लोखंडाचा तवा दुसरा पण घेऊ शकते, पण लोखंडाचे तवे ना सगळेच असे चांगले नाही लागत. आता आमच्या आईने पण बरेच घेऊन ठेवलेले आहेत, पण तिचे पण असे मध्येच करपतं, साईडनं कच्चं राहतं असं होतं, म्हणून मी हा टाकून नाही दिला अजूनपर्यंत. तवा असाच ठेवला आहे, छान आहे तसं वापरायला. आणि आता दाखवते की काल डीमार्टमधून काय काय शॉपिंग केली होती ती. सुरुवातीला तर शौर्यासाठी केली होती थोडीशी. हे बनियान घेतले होते आणि म्हणूनच तो लाजत होता घातलेलं ना बनियान म्हणून. हे 2 बनियान घेतलेले. आता रात्रीच मी धुवून टाकलं होतं एक, जेणेकरून त्याला सकाळी घालता येईल म्हणून. तर त्याच्या गळ्यावरती ना खूप अशा घामुळ्या झालेल्या आणि खूप असं हे झालेलं, खूप मोठ्या मोठ्या म्हणजे अगदी जखमा झाल्यासारखं झालेलं. तर तो खाजवत पण होता आणि सारखं माझं चालू असतं त्याला पावडर लावायची. खूप दिवस रात्र त्याला मी पावडर लावायचं माझं चालू असतं. रात्री झोपताना लावायची, सकाळी उठल्या लावायची, दिवसभर लावायची. त्यानं ते पूर्ण गेलं. कॅन्डिड डस्टिंग पावडर म्हणून आहे, तर त्या पावडरने खूप फरक पडतो मुलांना. तर छान झालं आहे आता तरी, व्यवस्थित झालं आहे म्हणून मी दाखवते. तरी मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणले होते शौर्याला बरं नाही म्हणून, तर माझ्या मैत्रिणी विचारलेलं
कळलं की काय झालं आहे म्हणून, तर ते मी आत्ता सांगितलं. नंतर हे मशीनचं लिक्विड घेतलं होतं 2 लिटरचं, तर हे काय तर 230ला असतं आणि डीमार्टमध्ये 180लाच बसतं. आणि हा बिर्याणी राईस आणला होता अर्धा किलो, तर तो पण ठेवला. नंतर मग ह्यावेळेस हे बिस्किट आणलं होतं पार्लेजी, तर छान आहे हे पण म्हणून आणलं होतं. पण एक गंमत सांगते, हे बिस्किट आणताना शौर्य असं जोरात पप्पाला म्हणला, तिथं पप्पा हे नको घेऊ, हे बिस्किट चहामध्ये पडतं म्हणून. मग असं नाही का दुसऱ्या बायका हसायला वगैरे लागल्या तिथल्या. नंतर मग चोकोस घेतले होते, मीठ घेतलेलं, त्याचबरोबर मग हे शेंगदाणे घेतले होते आणि यामध्ये होते सोया चंक्स होते, त्याचबरोबर डव साबण होत्या, डव साबण वगैरे घेतले होते 3. आणि ह्यामध्ये होते विम जेल आणि 2 भांड्याच्या साबणा होत्या, चहा पावडर, त्याचबरोबर हिंग घेतलेलं. आणि ह्यामध्ये होते खडी साखर घेतली होती मुलांना. मी मोठे खडे असणारी साखर शोधत होती, पण ती काय मला मिळाली नाही, कारण ती खाल्लेली चांगली असते, थंडावा देते असं म्हणतात. चिकन मसाला, त्याचबरोबर तेल आणलेलं पॅराशूट ऑइल आणि हा फालुदा घेतला होता. 70ला 2 होते तर 1 घेतला होता 30चा. आणि हे मॉइश्चरायझर घेतलं होतं. हे मॉइश्चरायझर ना एकदा घेतलं की आम्हाला 6 महिने जातात. आता हे दिवाळीच्या वेळेसचं आहे आणि हे आत्ताचं. जास्त तर हे मिस्टरच वापरतात, म्हणजे ते रोजच वापरतात, मी असं कधीच वापरत असते. तर काहीतरी हे 600 रुपयाला होतं, पण 300-350 रुपयाला एक असं भेटले. नंतर मग हा फेस वॉश घेतला होता माझ्यासाठी आणि हे मिस्टरांनी त्यांच्यासाठी बूट पॉलिश घेतलं होतं. तर नंतर त्याचबरोबर इथं मी हार्पिक वगैरे घेतलेलं. आणि पॉन्ड्स पावडर ऐवजी ही कुठली तरी वेगळीच पावडर आली होती. आता दिसायला सेमच आहे, घाईत येताना टाकली, म्हणजे उचलून घेतली, तर ती काहीतरी वेगळाच प्रकार आला आहे, तो वास वगैरे येतो, त्याचा फ्रेग्रन्स वेगळाच आहे. सॉक्स वगैरे घेतले होते, त्याचबरोबर मग मॅगीची पॅकेट्स दोघांनी 2 घेतली. त्यांना महिन्यात एकदाच मॅगी खायला असते, असं मी मॅगी वगैरे देत नाही, शेवयांचा उपमा करून देते मी त्यांना. कोलगेट आणलेलं, त्याचबरोबर मग इथं मी गुड नाईट, त्याचबरोबर मुलांना बॉर्नव्हिटा आणलेलं, त्याचबरोबर मग तेलाची पॅकेट्स आणलेली. तेलाची पॅकेट्स ह्यावेळेस हे 6 घेतली होती. आणि अजून एक घेतलं होतं हे किंग्सचं राईस ब्रॅन ऑइल, तर अशी 7 पॅकेट्स घेतलेली. आणि त्याचबरोबर बेसन घेतलेलं, आणि डिटर्जंट पावडर पण घेतली होती. आता मशीनचं लिक्विड आहे, पण डिटर्जंट पावडर पण लागते याच्यासाठी, आपलं सॉक्स पाय पुसण्या धुवायला. रिन साबणा 2 घेतल्या होत्या, व्हील साबणा होत्या. आणि साखर, त्याचबरोबर साबुदाणा आणि पोहे होते. ह्यामध्ये पोहे जरा भरपूर घेतले होते, कारण आता सुट्टी असल्यामुळे सारखं संध्याकाळच्या वेळेला भूक लागली की मुलांना करून द्यायला होते. गूळ घेतलेला, थोडीशी मसूर डाळ घेतली होती, मला याचे फेस पॅक वगैरे बनवायचे होते आता चेहऱ्याला लावायला, उन्हाळ्याचे दिवस आहेत तर म्हणून घेतली होती. पण घरात पण होती, मला आल्यावर समजलं. तुरीची डाळ वगैरे आहे घरात म्हणून नाही घेतली. आणि उडीद पण होती म्हणून आणली नाही. ही होती मुगाची डाळ जर आम्हाला जास्त लागते, म्हणजे ती संपत असते पटापट आमची. आणि ह्यामध्ये होता रवा, अर्धा किलोच रवा आणलेला, आता गेल्या महिन्यातला होता म्हणून. आणि हे आणलं होतं सूप एक घेतलं होतं मुलांनी. आणि हा गहू घेतला होता. हा गहू ना काहीतरी 450 रुपयाला असतो, पण खूप छान चपात्या होतात त्याचा. आम्ही गेल्या महिन्यात पण डीमार्टला हाच गहू घेतलेला, खूप मस्त चपात्या होतात. तांदूळ घेतला नाही, कारण गेल्या महिन्यात 10 किलो तांदळाचा जे पॅक घेतला होता, तर तो आहे अजून, त्यातला निम्मा तरी तांदूळ आहे, तर तो एवढा महिना आम्हाला जाईल. तर अशा प्रकारे आमचं किराणा सामान होतं. काही कमी घेतलं, जास्त घेतलं तरी 5,000 रुपये जातातच महिन्याला, म्हणजे 5,000च्या आसपास जातच. ह्यावेळेस 5,000 200 रुपये असं झालं होतं. आणि महत्त्वाचं तर हे घेतलं होतं, कुल्फी मोल्ड एक घेतला होता मुलांनी. हा तर छान होता, त्यात कुल्फी आम्ही बनवल्या होत्या, त्याची रेसिपी पण तुम्ही बघितली असेल. तर 120 रुपयाला. आणि मग हा एक ओरिओ घेतला होता, तर निम्मा मुलांनी खाल्ला होता. आणि माझं शूट चालू होतं तिथंच, मग त्यांचं हे होतं की मम्मी मिल्कशेक बनव म्हणून ओरिओचा. तर हे सगळं आवरून वगैरे ठेवलं आणि नंतर मग मला बनवायचा होता ओरिओचा मिल्कशेक. तर सगळा पसारा वगैरे आवरायला घेतला, म्हणजे डाळी वगैरे भरल्या, फ्रीजमधलं सामान फ्रीजमध्ये, बाथरूममधलं सामान बाथरूममध्ये, आणि जे काही भरण्यांमध्ये भरायचं ते भरून उरलेलं मी एका पिंपात भरून ठेवते, जेणेकरून सापडतं म्हणून. नंतर मग ओरिओचा मिल्कशेक बनवायला घेतला. मिक्सर जारमध्ये ओरिओ बिस्किट जी होती तर ती ग्राइंड करून टाकली, थोडीशी साखर टाकून छान असं ग्राइंड करून घेतलं. आणि मग वरून दूध घातलं आणि परत छान असं ग्राइंड करून घेतलं की छान असा ओरिओ मिल्कशेक तयार झाला होता. छान लागला मला तसा, ओके होता, इतका पण वाईट नव्हता. पण मुलांना तर काय अजिबात आवडला नव्हता. दोघांना ह्या ग्लासमध्ये दिला होता थोडा आणि उरलेला मी टेस्ट केला, तर मला बरा वाटला होता, इतका पण काही खराब नव्हता. तर मुलांना काही आवडला नाही, तो दोघांनी तसाच ठेवला. नंतर मग दोघे म्हणले मम्मी याची कुल्फी बनव, म्हणून मग त्याची कुल्फी बनवायला ठेवली होती. त्यामध्ये ओरिओ मिल्कशेक भरला होता मुलांनी. आणि ते मग परत मला फ्रीजमध्ये ठेवायचं होतं, तर फ्रीजमध्ये ठेवलं, 2-3 तासासाठी ठेवलं, पण इतकं का पण काय सेट नाही झालं. सेट व्हायला त्याला 12 तास 24 तास लागतात, पण ह्यांना काही दम निघत नव्हता. अर्धं असं निम्म सेट झालं की मग त्यांनी ते खाल्लं पण होतं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. बाय बाय.